मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. या प्रकरणाची सीबीआय तपासणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. न्याय आम्हाला नाही तर कुणालाच नाही. इतकी भयानक घटना घडलेली असताना सुद्धा आम्ही रस्त्यावरनं जात असताना आमचे महाराष्ट्राचे, या महान राष्ट्राचे, ज्या स्वराज्य निर्माण करणाऱ्या आमच्या छत्रपती शिवरायांचं राज्य आहे, या छत्रपती शिवरायांना नमन करताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्ही रस्त्यावर पाहतात. साहेब, आपण या स्वराज्याचा मंत्र जागणारे आहात मुख्यमंत्री. आपल्याकडे गृहराज्यमंत्री पद आहे. एवढं सगळं असताना आदरणीय मुख्यमंत्री साहेब, या गरिबांवर अन्याय झाला कसा? या एका लेकीवर असा अन्याय झाला कसा? अनुष्का पाटोळेचा मृत्यू झाला कसा? आदरणीय मुख्यमंत्री साहेब, हा मृत्यू झाला कसा? तुमचं शासन प्रशासन, तुमच्या पोलीस प्रशासन, तुमच्या जिल्हाधिकाऱ्यामधलं जे शासकीय याच्या नियंत्रणाखाली हॉस्टेल चालतं, तिथं 5 रुपयाच्या टावेलने तिचा मृत्यू होतो आणि ती 12 वर्षाची असताना तिला आत्महत्येचं ज्ञान कसं होईल? तिचा मृत्यू झाला ही संशयास्पद घटना असताना सुद्धा जाणीवपूर्वक तुमचं प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी प्रशासन तिकडे दुर्लक्ष करीत आहे. कारण काय? न्याय मातंग समाजाच्या लेकीला नाही का? अरे, ज्या महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये, भिड्यांच्या वाड्यामध्ये मुक्ता साळवेंनी जो प्रबंध पहिला लिहिला आणि ते ज्ञानोदयामध्ये प्रकाशित झाला, त्या मुक्ता साळवेच्या विचारांचा घात आज इथं या ठिकाणी लातूरामध्ये. काय कारण असं? मातंग समाजाच्या मुलांनी काय शिक्षण घ्यावं नाही का? घेऊ नये? स्वराज्यासाठी लढण्यासाठी 400 वर्ष झाली. आमचे हजारो लाखो मातंग बळी गेलेले स्वराज्य निर्माण करण्यामध्ये, छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये. त्यानंतर क्रांतीपिता लहुजी वस्तादांनी या देशातून ब्रिटिशांना पळवून लावण्यासाठी जंग पछाडलं होतं आणि ते इतकं मोठं जंग झालं की ब्रिटिशांना या देशातून पळून जावं लागलं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांची 150 वर्ष हजेरी भोगणारा हा मातंग समाज. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष झाली आमच्या स्वातंत्र्याला. 75 वर्ष आम्हाला न्याय मिळावा म्हणून झगडणारा हा समाज. 250 वर्ष झाली या समाजाला न्याय मागत असताना. आणि जर न्याय मिळत नसेल तर आदरणीय मुख्यमंत्री आणि शासन प्रशासन आणि न्यायपालिका यांनी आज लक्षात घ्या, आम्हाला पुन्हा एकदा एल्गार करावा लागेल. फकीरा रानोजी मांगाच्या नावानं आम्हाला फकीरा बटालियन निर्माण करावी लागेल. आणि न्याय तुम्ही जर मिळवून देत नसाल, तुम्ही हिजड्या आहात मग आम्ही असं म्हणू. आणि तो न्याय मिळवून घ्यायचं काम आमची फकीरा बटालियन केल्याशिवाय राहणार नाही. जशास तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या ज्या तमाम माझ्या लहू सैनिकांनी जे आंदोलन उभं केलं, ज्यांनी निषेध व्यक्त केला, जे रस्त्यावर उतरले, त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि आज या ठिकाणी मी एक जाहीरपणे घोषणा करत आहे, जर न्याय आम्हाला मिळत नसेल मागून, तर न्याय कसा घ्यायचा, फकीरा पॅटर्न कसा राबवायचा, हे आम्हाला चांगलं ज्ञान लहुजी बाबांनी दिलेलं आहे ज्ञान. जर समजा आम्हाला न्याय मिळत नसेल तर त्याचा बदला पण आम्ही घेतल्याशिवाय राहणार आहोत. आणि जो कोणी महाराष्ट्रातला सामान्य कार्यकर्ता असेल आणि जो पण कुणी असेल, तो जो कोणी जशास तसं उत्तर देईल आणि अनुष्का पाटोळेला न्याय मिळवून देईल, त्याला महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांच्या वतीनं फकीरा रानोजी मांगाच्या नावानं पुरस्कृत करून, पुरस्कार प्रदान करून, त्याचा सत्कार करून 1,11,111 रुपये 101 रुपया असं आम्ही बक्षीस जाहीर करत आहोत. ज्यांनी कुणी जर समजा न्याय 8 दिवसाच्या आत नाही मिळाला तर हे कृत्य करायला मांगाच्या पुरांनी आता अजिबात मागं पुढं पाहायचं नाही. या ठिकाणी जाहीरपणे मी सकल मातंग समाजाच्या वतीने समाज बांधवांना आव्हान करतो. आणि अनुष्का बाळाला न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्रातला समाज वाट लावल्याशिवाय राहणार नाही, हे पण मी जाहीरपणे सांगतो.
सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य तसेच पुणे शहर जिल्हा मातंग समाज आणि लहुजी शासन ग्रुपच्या वतीने महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि त्या ठिकाणी जे संस्थेचे सर्व जे हे संचालक मंडळ त्यांचा प्रथमतः या ठिकाणी मी तीव्र शब्दात निषेध करणार आहे. कारण महाराष्ट्राला काळिंबा फासणारी ही घटना लातूरमध्ये घडलेली आहे. प्रत्येक वेळी वारंवार मातंग समाजावर असे जर अन्याय अत्याचार होत असेल तर या ठिकाणी मातंग समाज गप्प बसणार नाही. 16 वर्षाची अनुष्का, एवढा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा, आमच्या जीवाला लागलेला आहे तो. आम्ही भविष्यात जर तुम्ही या ठिकाणी दखल घेतली नाही, त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अंतर्गत जर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला नाही तर लातूर हे शहर बंद करण्यात येईल, जाळपोळ करण्यात येईल. या ठिकाणी मी लहुजी शासनच्या वतीने आपल्याला आव्हान करतोय. देवाभाव म्हणतो आपण, लाडके मुख्यमंत्री, लाडकी बहीण योजना राबवून आपण त्यांच्याच लेकरांवर अशा प्रकारचे अन्याय करत असेल तर समाज गप्प बसणार नाही. या समाजाच्या वतीने आपल्याला आव्हान आहे. अनुष्का पाटोळे ही जवाहर नवोदय विद्यालय लातूर या ठिकाणी इयत्ता 6वीमध्ये शिकत होती. तर या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. ही जवाहर विद्यालयात शिकणारी मुलगी खूप टॅलेंटेड, तिचा IQ म्हणजे एकदम ती हुशार होती आणि 17,000 विद्यार्थ्यांमधनं तिची निवड झाली ती. आणि अशा विद्यार्थिनीचा गळफास घेऊन आत्महत्या केली असं तिथलं शासन आणि प्रशासन हे बोलत आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. ही CBI मागणी झाली पाहिजे आणि ही जर झाली नाही, अनुष्काच्या मारेकऱ्यांना पण कलम एकदम नॉर्मल लावलेले आहेत पोलीस प्रशासनाने तिथल्या आणि कलेक्टरने. हे सगळे लागे बांधे येतं. जर अनुष्काला न्याय मिळाला नाही तर पूर्ण महाराष्ट्रात मातंग समाज रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण याची जबाबदारी शासनाची असेल. अनुष्का बरोबर जेही केलं कृत्य ते खूप चुकीचं केलं. म्हणजे त्या बाळाला काही माहिती नसताना काही हे करताना तिच्याबरोबर जे घडलं तो प्रकार पूर्ण चुकीचा होता. आणि जे तिचे जे लपवण्याचा प्रयत्न चालू आहे, खून करून तिचं जे लपवण्याचा प्रयत्न चालू आहे ते सगळं उघडकीस यावं आणि उघडकीस करावं. आणि तिथले CBI आहेत त्यांनी याची फास्ट ट्रॅकवर हे करावी, चौकशी करून तात्काळ जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. ज्यामुळं मारले गेलं आणि तिला गळफास देऊन मारलं गेलं असं बसल्या ठिकाणी फाशी घेतलेली असं पोलिसांमध्ये दाखवण्याचा प्रकार जो शाळेने केलेला आहे तिथल्या, तो निंदनीय आहे. आणि या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल केले गेले पाहिजे होते. 48 तास ती डेड बॉडी ही हॉस्पिटलमध्ये अशी जशी ठेवण्यात आली. ह्याच्यामुळं या जी जवाहरलाल निवेदित शाळा जी आहे आणि त्याचं जे हॉस्टेल आहे याची चौकशी करून ही तात्काळ शासनाच्या ह्याच्यामधनं ती बंडतर्फ करावी आणि त्याला कुठल्याही योजना देऊ नये अशी आमची सकल मातंग समाजाच्या वतीने मागणी असली तरी पण या संदर्भामध्ये CBI, SIT आणि वरिष्ठ पातळीवरती ही केस चालली गेली पाहिजे. गेली 48 तास बॉडी ही हॉस्पिटलमध्ये ठेवली, तो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरं एक म्हणजे 12 वर्षाची आमची अनुष्का ही फाशी कशी काय घेऊ शकते, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण फाशी घ्यायचे जे दाखवलेलं आहे तर त्याच्यामध्ये सगळं चुकीचं दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यावरती 307 हा गुन्हा म्हणजे हे केला आहे. तर 307 नसून तो 302 120B नुसार हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. शाळेच्या प्रशासनाने कुटुंबाला न सांगता त्या मुलीचा PM रिपोर्ट केला आणि PM रिपोर्टमध्ये दाखवलं की तिने आत्महत्या केलेली आहे. पण तिच्या अंगावर जर मारहाण जी केलेली पाहिलेली आम्ही फोटोमध्ये, त्या मारहाणामध्ये स्पष्ट दिसत आहे की तिचा हत्या झालेली आहे, मृत्यू झालेला आहे. याची निंदनीय कृती जर म्हणलं तर त्यावेळी लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे एअरपोर्टहून निघून जातात. याच्यापेक्षा मातंग समाजाची दयनीय अवस्था कधीच नव्हती. कारण त्या गृहमंत्र्याला त्या कुटुंबाच्या घरी यायला काय झालं होतं हा प्रश्न माझा आहे. महाराष्ट्र शासन आणि सरकार, गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री जोपर्यंत आमच्या अनुष्का बाळाला न्याय भेटत नाही
तोपर्यंत सकल मातंग समाज पुणे जिल्हा व बहुजन जनता पक्ष बहुउद्देशीय संघटना बहुजन मातंग समाज सगळे पक्षीय आम्ही धरणे आंदोलन करू. मिळाला